चला आपण बघूया आज आपण कोणाला भेटतोय ते. माझ्या आयुष्यातला गोल्डन मोमेंट म्हणजे माझ्या पहिल्या मुलाचा जन्म झाला. येस. मोठ्या मुलाच्या तब्येतीच्या कारणामुळेच माझा तो जॉब मला थोडासा स्टॉप करायला लागला. सो इफ यू आस्क मी काय रिवाइंड करायचं तर नक्की मी सांगेल की परत मागे जाऊन मला मुलांसोबत ते चाइल्डहूड टाईम स्पेंड करायला आणि जे काय थोड्याफार मला वाटतं मिस्टेक्स केल्यात त्या रेक्टिफाय करायला आवडतील. त्यांच्या सगळं हे करण्यात मला कुठंतरी करिअर कंटिन्यू करायचं राहून गेलं. दॅट इज थोडंसं वाटतं कधी कधी. सम ऑफ द पार्टनर इज अर्निंग ब्रेड, सो बाकीचं इन्व्हेस्टमेंट पार्ट आय हॅव टेकन केअर ऑफ इट. आय हॅव लर्न्ड दिस की अपेक्षा करू नये. दिस इज अ गोल्डन पिरियड ऑफ आवर लाईफ. का सांगते? कारण की तसं म्हटलं तर बऱ्याचशा जबाबदाऱ्या संपलेल्या आहेत, थोडे खिशात पैसे आहेत आणि पायात बळ आहे. असा ही एक गोल्डन फेज आहे आपल्या लाईफची. फ्रेंड्ससोबत एक चहा इज ॲज गुड ॲज युअर मल्टीविटामिन टॅबलेट. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, लाईफ बिगिन्स आफ्टर 50 या सत्रात तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही दोघांनी आत्ताच आमची 50शी क्रॉस केली. जरा फॅमिलीची जबाबदारी कमी झाली, मुलांची जबाबदारी कमी झाली. आपण जसं हे लाईफ आता एन्जॉय करतोय तसं आपले बाकीचे मित्रमैत्रिणी किंवा आजूबाजूचे लोक कसे एन्जॉय करतात तर याची उत्सुकता म्हणून आम्ही ही लाईफ बिगिन्स आफ्टर 50 ही संकल्पना सुरू केली. नमस्कार, मी अपराजिता. मी आज माझ्या एक खूप छान मैत्रीण आहे माझी सुवर्णा अजय माळवदे, हिच्याकडे मी आली आहे. शी इज अ व्हेरी सक्सेसफुल होम मेकर. तर नमस्कार. नमस्कार. मला एक विचारायचं होतं की आत्ता मागच्या वर्षीच म्हणजे याच वर्षी तू 50शीची झालेली आहेस, राईट. तर मला विचारायचं की काही वर्षापासून जे आधी 50शीच्या आधी जे आयुष्य तू जगली आहेस याच्याबद्दल तू काही सांगू शकशील? ऑफकोर्स. ॲक्च्युली आपण सगळ्यांच्याच बाबतीत म्हणता येईल असं की 50 हा टप्पा कधी येतो, इतक्या पटकन येतो ना की आपल्याला जाणवत पण नाही की मागची सगळी वर्ष ही कुठल्या चढाओढीत आपण घालवली. म्हणजे तू जसं म्हटलीस की मी एक होममेकर होते, तरी पण इतकी ती फास्ट वर्ष निघून गेली ना. लग्नानंतरची एज्युकेशन, लग्न, त्याच्यानंतर 2 मुलं, त्यांचं संगोपन, फॅमिलीला सांभाळणं आणि त्याच्यानंतर मुलं मोठी होणं. आणि जेव्हा 50शीचा ॲक्च्युली वाढदिवस सेलिब्रेट झाला तेव्हा लक्षात आलं की अरे 50 वर्ष तर बघता बघता अशी फास्ट निघून गेली. आणि त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर माझं MSc झालं, त्याच्यानंतर MSc झालीस आणि तू गोल्ड मेडलिस्ट पण आहे. येस येस. मी MSc केमिस्ट्री केलं. त्याच्यानंतर कॅम्पस इंटरव्ह्यूमध्येच माझं सिलेक्शन झालं ॲज अ क्वालिटी कंट्रोल ऑफिसर इन सिप्ला फार्मास्युटिकल्स. ओके. सो ते एक चॅलेंजिंग होतं कारण थोडासा जॉब आउटस्कर्टला होता. तर घरच्यांनी असं की मुलीला कसं तिथे पाठवायचं. बट फायनली वडील माझे एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे त्यांनी नेहमीच एज्युकेशन आणि मुलींच्या डेव्हलपमेंटसाठी खूपच कॉन्ट्रीब्युशन केलं आणि त्यांना आम्हाला कायम प्रोत्साहन देत गेले. सो ही इन्सिस्टेड की नाही, यू मस्ट जॉईन दॅट फर्म, कारण ती मल्टीनॅशनल फर्म होती. बरोबर. सो मी दौंडला जॉईन केलं ॲज अ क्वालिटी कंट्रोल ऑफिसर. तिथला एक्सपिरियन्स एकदम वेगळा होता. आय हॅव लर्न्ड अ लॉट इन माय जॉब प्रोफाईल. मग तिथेच माझं लग्न झालं टू अजय माळवदे.
ते पण फार्मास्युटिकलमध्येच आहे. ओके. तर त्याच्यानंतरही जॉब कंटिन्यू केलास. नंतर घरी मग 1 वर्षांनी माझ्या आयुष्यातला गोल्डन मोमेंट म्हणजे माझ्या पहिल्या मुलाचा जन्म झाला. येस, करेक्ट. तर त्याच्यानंतरही मी जॉब कंटिन्यू केला थोडे वर्ष. आणि काही कारणांनी म्हणण्यापेक्षा मोठ्या मुलाच्या तब्येतीच्या कारणामुळेच माझा तो जॉब मला थोडासा स्टॉप करायला लागला. आणि त्याच्यानंतर हळूहळू थोडंसं बॅकफुटला राहून मी फॅमिली सांभाळणं वगैरे असा रोल एक्सेप्ट केला. नंतर तसं म्हणायला तर हा मोठा चॅलेंजिंग जॉब असतो. येस. घरात राहणे आणि बाकीचं सगळं सांभाळणे. आणि माझ्या मिस्टरांचा जॉब असा होता की फुल टाईम ही हॅज टू बी देअर. मोठा जॉब होता. फार्मास्युटिकलच्या काही प्रायोरिटीज जास्त असतात. सो मला असा रोल घ्यायला लागला की बॅकफुटला राहून त्याला सपोर्ट करणे, मुलांसाठी सगळं करणे. ॲक्च्युली मोठ्या मुलाचंही थोडंसं हेल्थ प्रॉब्लेम असल्यामुळे आय हॅव टू स्टेप बॅक. देन नंतर 2-3 वर्षांनी परत एक मुलगा झाला मला, छोटा मुलगा. मग त्या 2 मुलांचं संगोपन वॉज माय मेन त्याच्यानंतर असं लाईफ चालत गेलं. कारण मला आता बोलायला हरकत, कारण दोन्ही मुलं जे आहे म्हणजे आता ग्रॅज्युएशन झालेलं आहे. मोठा मुलगा मास्टर्सला गेला US ला आणि आता तो तिथे जॉब करतो. छोट्या मुलांनी पण इंजिनिअरिंग केलं तर पण आता तो पण आता जॉब करतो. म्हणजे या सगळ्या दोघांच्या यशामध्ये नक्कीच तुझा खूप मोठा हात आहे म्हणता येईल. असं सपोर्ट तर केलेला आहे की त्यांना तसं ग्रूम करावं एज्युकेशन फील्डमध्ये. जो काही प्रत्येक आईच करत असते आपल्या दृष्टीने, जो काय त्यांचं पूर्ण त्यांचा विकसित हे व्हावा, प्रोग्रेस व्हावा, याच्यासाठी प्रत्येक आई कार्यरत असते. त्या दृष्टीने लागेल ती पावलं मी उचलत गेले ओघाने. बरोबर आहे. पण याच्यात असंही आहे की तुझं त्यावेळेला MSc झालेलं आणि मुलांचा अभ्यास घेणं, मुलांच्या ग्रोथमध्ये याचा खूप मोठा सहभाग होता. अगदी. एक मला विचारायचं होतं की जर तुम्हाला 20 वर्ष जर मागे जायचं असेल तर अशी कुठली गोष्ट आहे की जी तुम्हाला बदलायला आवडेल? ओके. मी प्रकर्षाने सांगेल की जेव्हा मोठ्या मुलाचा जन्म झाला आय वॉज जस्ट 22. आणि आय थिंक प्रत्येक कपल कॅन कोरिलेट विथ दिस की आपण पेरेंटिंग करताना बऱ्याचशा चुका करतो. मला आत्ताही असं वाटतं की जेवढा वेळ द्यायला हवा होता तेवढा लहानपणी मुलांना नाही देता आला. मे बी आहे ना की लाईफचं स्ट्रगल आणि त्यांचं चाइल्डहूड इट गोज हँड इन हँड, म्हणजे सेम टाईम असतं. पण आपण त्या गोष्टीकडे तेवढा लक्ष दिलं जात नाही. आत्ता जर विचारलं ना तर मला असं बरेच वेळा वाटतं की ह्या गोष्टी राहून गेल्या मुलांसोबत करायच्या. ते क्षण आपल्याला असे पकडून ठेवता येत नाही, ते पटकन निघून जातात. सो इफ यू आस्क मी काय रिवाइंड करायचं तर नक्की मी सांगेल की परत मागे जाऊन मला मुलांसोबत ते चाइल्डहूड टाईम स्पेंड करायला आणि जे काय थोड्याफार मला वाटतं मिस्टेक्स केल्यात त्या रेक्टिफाय करायला आवडतील. त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करायला आवडेल. म्हणजे ॲक्च्युली आपण आहे ना या सगळ्या चढाओढीत आहे ना मुलांचं पण काहीतरी म्हणणं असतं हे विसरून जातो ऐकायला. कारण म्हणजे मी आपल्याला ब्लेम करत नाही, कारण पण ते क्लॉक इतकं टिक 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 चालू असतं ना की आपल्यालाही बाकीच्या प्रायोरिटीज असतात. त्याच्यामुळे ती मुलं काय सांगायचं हे राहून जातं आपल्याला. मुलांच्या व्यतिरिक्त एक सासू सासरे त्या जबाबदाऱ्या असतात की इनलॉज आहेत, पेरेंट्स आहेत, फॅमिली आहे. त्यांचं ॲक्च्युली मुलांसाठी आपण इतकं काय काय करत असतो ना की एज्युकेशन म्हण, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, त्या गोष्टींमध्ये आपण त्यांचं बोलणं ऐकायचं राहून जातं असं मला वाटतं की ते मला परत जगायला आवडेल चाइल्डहुड. एनी रिग्रेट्स ऑर अचीवमेंट यू वॉन्ट टू टेल? रिग्रेट्स म्हणता येणार नाही, पण एक इच्छा जी मनात राहून गेली. म्हणजे पहिला मुलगा झाल्यानंतर लगेच 2-3 वर्षाच्या अंतराने दुसरा मुलगा झाला. त्यांच्या सगळं हे करण्यात मला कुठंतरी करिअर कंटिन्यू करायचं राहून गेलं. दॅट इज थोडंसं वाटतं कधी कधी. आणि त्याच्यानंतर इफ यू आस्क मी काय अचिव्हमेंट तर
ठीक आहे, आपण जर आता करिअर कंटिन्यू करत नाही आहोत तर अशा काय गोष्टी आहेत की ज्या घर बसल्या आपण करू शकतो. सो असं म्हणतात ना की इवन इफ यू कॅनॉट गो फॉर अर्निंग, सेविंग इज अ अर्निंग. म्हणून आय लर्न या कोविडच्या ड्युरिंग कोविड मी स्टॉक मार्केट बऱ्यापैकी स्टडी केलं. ग्रेट. आणि बऱ्यापैकी म्हणजे अगदी मी अजूनही माझं ते शिकायचं आहे पूर्ण. थोडंफार जे काही शिकले त्याच्यातनं मी जरा असं सेविंग अँड इन्व्हेस्टमेंट असं मी शिकू शकले. आणि मी त्याच्यात हे केलं की इन्व्हेस्टमेंट करून आपण थोडंसं तो पार्ट मी सांभाळला. इन्स्टेड ऑफ की कोणीतरी बाहेरचं कोणीतरी इन्व्हेस्टमेंटमध्ये इफ सम ऑफ द पार्टनर इज अर्निंग ब्रेड, सो बाकीचं इन्व्हेस्टमेंट पार्ट आय हॅव टेकन केअर ऑफ इट. तर ते मी एक शिकले. पण कुठेतरी असं वाटत होतं मध्ये की करिअर कंटिन्यू नाही करू शकलो. पण मग मी ते ओव्हरकम केलं की ठीक आहे, आपण या घर बसल्या या काय काय गोष्टी करू शकतो. मध्ये म्हणजे एका प्रायव्हेट कोचिंग क्लासेसचे पेपर चेक केले, बरेचसे मग कम्प्युटर्सचे 1-2 कोर्सेस केले विच म्हणजे मी यूज करू शकते काय ह्याच्यात वगैरे. अजूनही बकेट लिस्ट भरपूर आहे, बट थोडेफार मध्ये म्हणजे फॅमिलीलाच आपण काहीतरी हे करू शकू याच्यासाठी मी एक 6 महिन्याचा फूड अँड न्यूट्रिशनचा कोर्स केला. भलेही तो मी कुठे वापरला नाही, बट मी तो सर्टिफिकेट कोर्स केला त्याच्यातनं की ठीक आहे मुलांना आपण काय हे हेल्दी देऊ शकतो. प्रत्येक आई ते आपापल्या ह्यानी करत असते, पण एक सायन्सचे स्टुडंट असल्यामुळे थोडासा सायंटिफिक व्ह्यू आपण शिकावा आणि तो कसा इन्कॉर्पोरेट करता यावा. कोविडमध्ये तर सगळ्यांनीच आपापले स्किल डेव्हलप केलेले आहे. त्याच्यात मी थोडंसं हे स्टॉक मार्केट आणि फूड अँड न्यूट्रिशन आणि थोडंसं पेपर चेकिंग वगैरे असं काय काय करत स्वतःसाठी काहीतरी केल्याचं आता एक सॅटिस्फॅक्शन आहे. नाहीतर मधल्या पिरियडमध्ये दॅट रिग्रेट वॉज देअर की मी करिअर कंटिन्यू नाही करू शकले. मला विचारायचं होतं, तुमच्या मुलांकडून तुमच्या काय अपेक्षा? तर आता हा प्रोग्रामच आहे लाईफ आफ्टर 50. तर मला असं वाटतं बाय दिस टाईम वन शुड लर्न की कोणाकडनं काहीच अपेक्षा करणे योग्य नाही. आणि जे की आता मी आय हॅव लर्न दिस की अपेक्षा करू नये. बट स्टील ॲज अ मदर आय फील की त्यांनी एज्युकेशनमध्ये चांगलं केलेलंच आहे, जॉब्सही करत आहेत. फक्त कुठेतरी असं वाटतं की हां त्यांनी एक छान ह्युमन बिईंग बनावं आणि बस सगळ्या नात्यांना आसपासच्या नात्यांना मित्रमैत्रिणींना छान एकत्र करून राहावं एवढीच मिनिमम अपेक्षा आहे. बाकी तर अपेक्षा करू नये हे मी पहिलं गोष्ट शिकलेली आहे आफ्टर 50. करेक्ट. एक अजून एक क्रुशल प्रश्न, तुमच्या पतीकडून म्हणजे अजयकडनं तुमच्या काय अपेक्षा आहे? अगेन सेम थिंग, अपेक्षा न केलेलं बरं. आणि ॲक्च्युली ही इज माय बेस्ट बडी, तो माझा बेस्ट फ्रेंड आहे. त्यामुळे अपेक्षा काही असं काही ठेवलेलं नाही आहे त्यांनी. तो असा आहे पर्सन की माझ्या मनातलं सगळंच ओळखतो, मनकवडा म्हणता येईल. हां तसं म्हणता येईल. आणि एक हजबंड गुड फ्रेंड असणं इतकी छान ब्लेसिंग आहे ॲक्च्युली आयुष्यात. ट्रू. फक्त एक अपेक्षा मी अजून सांगू शकते, ह्युमन नेचर नाही म्हटलं तरी एक की त्यांनी त्याच्या हेल्थकडे लक्ष द्यावं. कारण ही इज बिझी वर्किंग, त्याचे वर्किंग आज खूप हे आहेत. अपार्ट फ्रॉम दॅट सगळे फॅमिली फ्रेंड्स तो त्याच्या ह्याच्याप्रमाणे सांभाळत असतो. स्वतःकडे लक्ष दे एवढी छोटीशी अपेक्षा हेल्थकडे. तुमच्या बकेट लिस्टमध्ये काही गोष्टी पेंडिंग असतील, अशा कुठल्या 3 ज्या प्रायोरिटी बेसिसवर आहे ज्या बकेट लिस्टमध्ये, त्या कुठल्या आहेत? ओके, तू 3 सांगितले म्हणून मी 3च सांगते, अदरवाईज खूप मोठी लिस्ट आहे तरी चालेल. कारण मला काय वाटतं की 50 हा टप्पा धिस इज अ गोल्डन पिरियड ऑफ आवर लाईफ. का सांगते? कारण की तसं म्हटलं तर बऱ्याचशा जबाबदाऱ्या संपलेल्या आहेत, थोडे खिशात पैसे आहेत आणि पायात बळ आहे. असा ही एक गोल्डन फेज आहे आपल्या लाईफची की तुम्हाला आता गरज आहे की स्वतःला वेळ देणं आणि ज्या काही गोष्टी राहून गेल्यात त्या करणं. बरं, खूप काही मोठ्या मोठ्या गोष्टी नाही आहेत. म्हणजे आय एम काइंड ऑफ अ पर्सन की मला छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद मिळतो
त्यामुळे बकेट लिस्ट खूप अशा लार्जर दॅन लाईफ अशा नाही आहेत, छोट्याशा आहेत. त्यातली एक आहे, मला मुलाची बाईक शिकायची आणि ती राईड करायची आहे. रिझनही सांगते, तो प्रत्येक वेळेस माझ्या कारच्या पुढे ती पार्क करतो आणि आय हॅव टू फाइंड समवन टू गेट इट आउट ऑफ ये. म्हणून मी आता ठरवलं की नाही, मी आणि मला असं वाटतं की माणसानी इंडिपेंडेंट राहावं. छोट्या छोट्या गोष्टी ज्या डिपेंडन्सी आहे ना ती काढून टाकावी. म्हणून मला असं वाटतं की कोणाला तरी पकडून बाईक काढ रे बाबा असं म्हणण्यापेक्षा मीच ती काढणार आहे. आणि कधीतरी आता मुलांनी बघितलं तर तोही म्हणेल की बापरे मम्मी हे करणार आहे. दॅट इज वन ऑफ द ये की बाईक राईड करायला आवडेल मला. दुसरी बकेट लिस्ट म्हणाल तर मला थोडंसं डान्सची आवड आहे. म्हणजे करता येतो असं म्हणत नाही मी, बट मला आत्म आनंद मिळतो की जेव्हा डान्स होता, गणपती डान्स वगैरे असं असतं, बट कुठेतरी असं वाटतं की थोडंसं सेमी क्लासिकल शिकावं आणि एक छान व्हिडिओ शूट करावा. ती एक बकेट लिस्ट आहे. फिरण्याची आवड तर सगळ्यांना असते, तर नेचरच्या जवळ जे असतील ठिकाणं, शांत ठिकाणं, ते मला एक्सप्लोअर करायला आवडेल, बट विथ माय फॅमिली अँड फ्रेंड्स. मला आठवते कारण तुम्ही बऱ्याचशा गोष्टी ज्या आहे, म्हणजे आता मध्ये मला ते श्रावणातच बरेचसे जुने जे मंदिर आहे ते तुम्ही बरेच कव्हर केले. येस. आता असं म्हणता येईल की आपण ॲक्च्युली डेफिनेशन एन्जॉयमेंटच्याही त्या आपल्या लाईफच्या एजेसप्रमाणे बदलत जातात. म्हणजे पहिले वी यूज टू लाईक की पार्टिंग, मोठमोठ्या हॉटेल्समध्ये जाणे, चांगल्या चांगल्या ठिकाणी डिनर्स करणे, लंच करणे. ॲज यू ग्रो खायची प्यायची आवड, ॲपेटाईट पण कमी कमी होत जातो. मग त्या फिरण्याचे डेफिनेशन्स पण बदलत जातात. मग आम्ही एक मध्ये असं एक ठरवलं की श्रावणात जे आजूबाजूला मंदिरं आहेत तिथे जाऊन आपण तिथलं ते सगळं स्कल्पचर्स म्हणा, त्यांचं सगळं एक्सप्लोअर करू, हिस्ट्री, त्यांचं आर्किटेक्चर आणि काय शांतता मिळते, कशा मूर्त्या आहेत, हे सगळं बघायला थोडं असं आम्ही प्रत्येक संडेला, जसं फ्रेंड्ससोबत इज इम्पॉर्टंट. कारण 50s मध्ये दॅट इज इम्पॉर्टंट की तुम्हाला फ्रेंड्स असणं अतिशय आवश्यक आहे. कारण मी म्हणेल की फ्रेंड्ससोबत एक चहा इज ॲज गुड ॲज युअर मल्टीविटामिन टॅबलेट. त्याच्यामुळे मला असं वाटतं की 50 नंतर हा पण एक गोल आहे की गोल म्हणण्यापेक्षा एक बकेट लिस्टमध्ये की फ्रेंड्ससोबत टाईम स्पेंड करणे. एक चहासुद्धा खूप काम करून जातो. बरोबर. क्लोज फ्रेंड्ससोबत किंवा जिथे अशा फ्रेंड्ससोबत टाइम स्पेंड करणे जे तुम्ही तिथे विदाउट एनी जजमेंट दे आर रेडी टू लिसन टू यू. काही तुम्ही अजिबात हेजिटेशन शिवाय त्यांच्याशी बोलू शकता. हे ॲक्च्युली आफ्टर 50 सगळ्यांनीच फॉलो करायला पाहिजे. ग्रेट. आता आफ्टर 50 तू आणि अजय, तुम्ही आता हे लाईफ जे आहे हे कसं एन्जॉय करता? ओके. जसं मी आत्ता मगाशीच म्हणले की एन्जॉयमेंटच्या डेफिनेशन बदलत जातात. त्याचे वर्किंग आवर्स लेट आहेत. मी पण आधी इनलॉजच्या तब्येतीमुळे, त्यांचं सगळं करण्यामुळे बिझी असायचे, मुलांमध्ये बिझी असायचे. आता पेरेंट्सकडे थोडंसं मेडिकल हे असल्यामुळे आय एम बिझी ओव्हर देअर. सो हार्डली वी गेट द टाईम की फोन कॉल पण कधी होत नाही. तर डेली आम्ही असं तर मेक शुअर करतो की हाफ ॲन आवर वी मस्ट टॉक टू इच अदर. इव्हिनिंग तर आम्ही प्रायोरिटीज देतो की एकमेकांसोबत टाईम स्पेंड केला पाहिजे. भले ही कोपऱ्यावरच्या कॉफीपासून असू देत, नाहीतर कुठेतरी डिनर किंवा कोणा फ्रेंड्सकडे जाणं, किंवा कुठे जर बाहेर फिरायचं प्लॅनिंग केलं तर तसं एकत्र कसं जाऊन टाईम एकत्र स्पेंड करता आला पाहिजे. हे असंच आमची एन्जॉयमेंटची डेफिनेशन आहे. ॲक्च्युली वी एन्जॉय इच अदर्स कंपनी. येस. आता शेवटचा प्रश्न. आता तुमचे बरेचसे मित्र जे आहे त्यांनी पण आत्ता सध्या 50शी गाठलेली आहे, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? सल्ला द्यायला मी पण आत्ता जस्ट 50ची झाली आहे. ॲक्च्युली सल्ला म्हणता येणार नाही, पण मी ही अपॉर्च्युनिटी घेऊन सांगू इच्छिते की मी जसं म्हटलं की हा गोल्डन पिरियड आहे. का तर बिईंग अ वुमन आपल्या फिजिकल, मेंटल
किंवा डोक्यातले जे टर्मॉइल्स असतात किंवा वादळ असतात ती पूर्ण शांत झालेली आहेत. आपण एक महत्त्वाचा टप्पा बिंग ॲज अ वुमेन पार केलेला आहे आत्ता. मनातली पण वादळं का शांत झाली आहेत आणि डोक्यातली पण, की आपण ॲक्च्युली आता शिकलोय की कसं फॉरगिव्ह अँड फॉरगेट करायचं, की सोडून द्या. आता तुमचा मगाशी एक प्रश्न होता की तुमचं मागे जाऊन काय करायला आवडेल, तर मला अजून एक सांगायला आवडेल की आपण अननेसेसरी गोष्टींना कॉन्फ्लिक्ट्सला खूप आपल्या डोक्यावर घेतलं खूप आणि important खूप आहे. त्रास करून घेतला. आता इफ यू लुक बॅक एवढ्या महत्त्वाच्या नव्हत्या त्या गोष्टी असं वाटतं, पण बेटर लेट दॅन नेव्हर, की आपण आत्ता शिकलोय की एक तर कोणाला जज करायचं नाही. जो माणूस त्या त्या सिच्युएशनप्रमाणे वागत असतो आणि कोणी माणूस पूर्ण वाईट नसतो, सिच्युएशन प्रमाणे तो वागत असतो. ती त्याची हे आहे परसेप्शन आहे की त्यांनी कसं वागावं. आपल्याला त्याचा त्रास करून घेऊ नये, कोणाला जज करू नये आणि कोणी आपल्याला जज केलं तरी पर्सनली घेऊ नये. हे तर मी सांगू इच्छिते सगळ्यांना की, आणि स्वतःचा मेंटल पीस टॉप लेवलला ठेवा. बाकी तुम्ही काही करा आणि ग्रजेस होल्ड करू नका, सोडून द्या. ॲज ए सुवर्ण, म्हणजे आपण आता एवढं बोललो, जे माझं ऑब्झर्वेशन आहे या सगळ्या संभाषणातनं, एक होममेकर, सक्सेसफुल होममेकर, आपण जसं म्हणतो की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज अ लेडी. सो यू आर द लेडी. म्हणजे अजयच्या सक्सेसफुलच्या मागे यू आर द ओनली पर्सन की अजय ही इज अ व्हेरी सक्सेसफुल मॅन नाव. म्हणजे मागचं सगळं बिहाइंड द सीन आपण जे म्हणतो ते तू सगळं सांभाळून घेतलेलं आहे, म्हणून अजयला काही बघायला लागत नाही. आणि मला असं वाटते की आत्ता आपण जे बोललो या बोलण्यातनं जे आहे एक पॉझिटिव्ह एनर्जी आलेली. माझं असं माझ्या सगळ्या मित्रांना असं म्हणणं आहे, म्हणजे लाईफ बिगिन्स ॲट 50, की आता आपण सुवर्णाचा हा इंटरव्ह्यू ऐकला, यात आपल्याला एकच पॉझिटिव्ह गोष्ट येते की तुम्ही फ्लोसोबत जाता पुढे आणि छोट्या छोट्या गोष्टींमधनं आनंद कसा मिळवायचा हे नक्कीच तिच्याकडनं शिकायला पाहिजे. थँक्यू सुवर्णा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुम्हाला हा आमचा लाईफ आफ्टर 50 हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमची प्रतिक्रिया लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला पण तुमचे काही एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करायचे असतील तर व्हॉट्सअप नंबर दिलेले आहेत, त्याच्यावर तुम्ही कनेक्ट करू शकता. तर भेटूया लगेच.